तुमच्या घराच्या अंगणात लावलेली झाडे तुमचं भाग्य बदलू शकतात. हे तुम्हाला माहिती आहे का? होय, काही झाडे तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणतात, तर काही झाडे नकळत तुमच्या आयुष्यात अडचणी, तणाव आणि आर्थिक नुकसानही वाढवू शकतात. मग प्रश्न असा आहे, तुमच्या घराजवळ कोणती झाडे असावीत आणि कोणती झाडे लगेच काढून टाकली पाहिजेत? आज आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्र आणि विज्ञान दोन्हीच्या आधारावर सत्य काय आहे. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं ज्ञान भक्ती मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. जर तुम्हाला धार्मिक आणि जीवन बदलणारी माहिती आवडत असेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अंगणात कोणती झाडेही नसावीत. सर्वात पहिले झाड आहे पिंपळ. पिंपळाला देववृक्ष मानले जाते, पण हे झाड घराच्या अंगणात लावणे टाळतात. याचं वैज्ञानिक कारण म्हणजे याची मुळे खूप खोल आणि लांब जातात, जी घराच्या पायाला नुकसान करू शकतात. आणि वास्तुशास्त्रातील कारण म्हणजे हे झाड पितृदोष आणि नकारात्मक ऊर्जा वाढवते, त्यामुळे हे झाड घराच्या अंगणामध्ये लावणे टाळतात. दुसरं झाड आहे वडाचं झाड. हे झाड खूप मोठं होतं आणि त्याच्या पारंब्या जमिनीत शिरतात, त्यामुळे घराच्या भिंती कमकुवत होतात आणि सूर्यप्रकाशही अडतो. वास्तुशास्त्रानुसार घराच्या नैऋत्य दिशेला वड असेल तर घरात तणाव आणि भांडणे ही वाढू शकतात, म्हणून वडाचे झाड ही घराच्या अंगणात लावणे टाळतात. तिसरं झाड आहे चिंचेचं झाड. वास्तुशास्त्रानुसार हे झाड नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. वैज्ञानिकदृष्ट्या याची सावली खूप थंड असते आणि इतर झाडांची वाढही थांबवते, त्यामुळे घरात उदास वातावरण तयार होऊ शकते. यामुळे हे चिंचेचं झाड अंगणामध्ये लावण्यास टाळतात. चौथं झाड आहे काटेरी झाड. जसे की बोर, बाभूळ, निवडुंग यांसारखी काटेरी झाडे. वास्तूनुसार ही झाडे शत्रुत्व आणि मानसिक तणाव वाढवतात आणि प्रत्यक्षात पाहिलं तर ही झाडे दुखापत होण्याचा धोका वाढवतात, त्यामुळे ही झाडे अंगणामध्ये लावण्यासाठी टाळतात. यामध्ये गुलाब याला अपवाद आहे. पाचव्या प्रकारची झाडे म्हणजे दुधाळ झाडे. ज्या झाडांमधून पांढरा चीक निघतो अशी झाडे घराजवळ लावणे अशुभ मानले जाते. वास्तूनुसार ही आर्थिक अडचणी निर्माण करतात. तसेच मोठी झाडे घराच्या अगदी जवळ असतील तर सूर्यप्रकाश अडतो, हवा कमी मिळते आणि घरात ओलसरपणा वाढतो, त्यामुळे आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारची झाडे घराच्या अंगणात किंवा घराजवळ लावणे टाळतात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंगणात कोणती झाडे ही नक्की लावावीत. त्यामध्ये सर्वात शुभ म्हणजे तुळस. ही हवा शुद्ध करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते. आणि तुळशीची दिशा ही पूर्व किंवा ईशान्य दिशा ही तुळशीसाठी सर्वोत्तम मानली जाते. दुसरं झाड म्हणजे कडुलिंब, जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, हवा शुद्ध करणारं आहे आणि हे झाड वायव्य दिशा किंवा दक्षिण दिशा या दिशेला लावलं जातं. तिसरं झाड म्हणजे आंब्याचं झाड, जे की समृद्धीचे प्रतीक मानलं जातं. देवाच्या पूजेमध्ये आंब्याच्या झाडाची पाने वापरली जातात. हे झाड लावण्यासाठी उत्तम दिशा आहे पूर्व किंवा दक्षिण. घराच्या अंगणामध्ये लावण्यासाठी चौथं शुभ झाड आहे नारळाचं झाड, जे की प्रतिष्ठा आणि शुभत्व वाढवते. अत्यंत मंगलकारी हे झाड आहे. हे झाड लावण्याची उत्तम दिशा आहे दक्षिण किंवा पश्चिम. पाचवं झाड आहे शमी आणि बेल. शमीचं झाड हे शनिदोष कमी करतं आणि बेलाचं झाड हे भगवान शिवाला प्रिय आहे. ही झाडे घरात शांती आणि स्थैर्य आणतात. सहावं झाड आहे मनी प्लांट, जो की आर्थिक वृद्धीचे प्रतीक मानला जातो. तसेच जाई, मोगरा, परिजातक घरात सुगंध आणि सकारात्मक ऊर्जा आणतात, म्हणून ही झाडे घराच्या अंगणामध्ये लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच सुकलेली झाडे ही कधीही घरामध्ये ठेवू नका आणि ही सांगितलेली झाडे ही तुमच्या अंगणामध्ये नक्की लावा. झाडे लावणे म्हणजे घराची शोभा वाढवणे नसून निसर्गाचे संगोपन करणे आहे. म्हणून मंडळी, आजपासून तुमच्या अंगणातील झाडांकडे एकदा नक्की लक्ष द्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ज्ञानभक्ती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.